आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. शुक्रवारी ते रविवारी यात्रेचा मुख्य दिवस. उद्यापासून रेकॉर्ड डान्स स्पर्धा, विविध शर्यती तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. कुन्नूर येथील श्री क्षेत्र संगमेश्वर महादेवाच्या विशाळी यात्रेस सुरुवात झाली. शुक्रवारी अमावस्येच्या पहाटे 3 वाजता श्री संगमेश्वर महादेवाच्या पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली महाअभिषेक तसेच संगमेश्वर देवस्थान कमिटीकडून विधिवत पूजा करण्यात आली. ग्रामपंचायत यात्रा कमिटीकडून गावातील सर्व देवदेवतांच्या पालखीचे छबिने वाजत मिरवणुकीने सर्वप्रथम वेदगंगा दूधगंगा नदी संगमावर जाऊन सर्व देवतांच्या पालखीची पूजा करून प्रमुख व्यक्तींच्या हस्ते नारळ अर्पण करण्यात आला. त्यानंतर संगमेश्वर मंदिरात पोहोचल्या. गावातील महिला अंबिल कलश घेऊन मंदिरात आल्या. यावेळी अनेक भक्तांनी दर्शनास गर्दी केली होती. संगमेश्वर देवास नैवेद्य पेढे नारळ वाढवून अनेक भक्तांनी संगमेश्वराचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. देवस्थान कमिटीकडून दर्शनासाठी तसेच महाप्रसादासाठी योग्य ती सोय केली होती. गरीब भक्तांसाठी मौनी अमावस्येचा एक महत्त्वाचा विधी म्हणजे शाही स्नान. हे स्नान शुभ मुहूर्तावर कुन्नूर येथील पवित्र वेदगंगा व दूधगंगा या दोन्ही नदीच्या संगमावर केल्याने भक्तांना आध्यात्मिक शुद्धता मिळते. अनेक भक्त शाही स्नानासाठी येथे येतात. आज पहाटे हजारो भक्तांना स्नान करण्याचे प्रावीण्य मिळाले. या स्नानाने लोकांची पापे नष्ट होतात आणि त्यांना देवाचे आशीर्वाद प्राप्त होतात. म्हणून गोरगरीब भक्त महाकुंभ मेळाव्याला जाता येत नसल्याने येथे येऊन पवित्र संघावर स्नान करून संगमेश्वराचे आशीर्वाद घेतात. निपाणी तालुक्यातील उत्तरेकडील भागात दूधगंगा वेदगंगा या 2 नद्यांच्या संगमावर वसलेल्या कुन्नूर गावचे क्षेत्र समजले जाणारे श्री संगमेश्वर देवस्थान या देवाची यात्रा निपाणी तालुक्याच्या उत्तरेकडून सीमा भागातून दूधगंगा वेदगंगा या 2 नद्या वाहत असून त्या 2 नद्यांचा संगम कुन्नूर बारवाड भोज या 3 गावालगत झाला आहे. येथून पुढे ही दूधगंगा नदी म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र या संगमाच्या ठिकाणी श्री संगमेश्वराचे वास्तव्य आहे. हे संगमेश्वराचे वास्तव्य श्री क्षेत्र कुन्नूरच्या हद्दीत आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी हजेरी लावली असून नदीपात्रात यात्रा भरण्यासही सुरुवात झाली. यात्रेसाठी वेगवेगळे विक्रेते दाखल झाले असून यात्रोत्सव सुरळीत पार पडण्यासाठी ग्रामपंचायत यात्रा कमिटी तसेच पोलीस व महसूल विभाग प्रयत्नशील आहेत. यात्रा काळामध्ये वाहनधारकांची गर्दी तसेच हजारो संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी येत असल्याने कुन्नूर संगमेश्वर यात्रेनिमित्त बारवाड रस्ता बारवाड पुलानजीक वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. तरीही वाहनधारकांनी व यात्रेकरू यात्रा काळात ग्रामपंचायतीला सहकार्य करावे अशी विनंती संयोजकांकडून करण्यात आली आहे. SB न्यूजसाठी शीतल चौगले. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.